हॅलो, माइंडफुल टेल्स या आमच्या गोष्टींच्या सेगमेंटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आमची लास्ट टाइमची गोष्ट डर्टी डोंगो तुम्हाला खूप आवडली आणि पालकांनी खास करून फोन करूनही सांगितलं की आमच्या मुलांना या गोष्टीमुळे चांगल्या सवयी आता कशा लावायला पाहिजेत हेही लक्षात आलं आहे आणि त्या सवयी त्यांनी अंगी बांधल्या आहेत. ते तुम्ही आम्हाला कळवल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या गोष्टीला. आपली आजची गोष्ट आहे मोडी गुड्डी. आनंदवन जंगलातील ग्रीन सेप शाळेत काही ठराविक प्राण्यांच्या गँगनी उद्या शनिवार असल्यामुळे सगळ्यांनी पॉटलक करण्याचे ठरवले. पॉटलक म्हणजे एकत्र आवळी भोजन करणे. याचाच अर्थ एका झाडाखाली बसून घरून आणलेले डबे एकमेकांसोबत शेअर करत खायचे असे ठरवले. या गँगमध्ये सगळ्यात उत्साही खारुताई चुळबुळे, बनीबुवा ससुल्या, जम्बो पांडा, गोंडस गुड्डी बेबी वाघीण आणि लाल्या गेंडा हे सगळे होते. उद्या आवळी भोजन करायचे म्हणून सगळे प्राणी खूप जास्त उत्साहित होऊन आपल्या घरी आईला कोणी फ्रूट सॅलड सांगत होते तर कोणी भुर्जी करायला सांगत होते. प्रत्येक जण आपला डबा उद्या स्पेशल असायला हवा म्हणून वेगवेगळ्या आयडिया आईला सुचवत होते. गुड्डी बेबी वाघिणीने उद्याच्या आवळी भोजनासाठी आईकडून मस्त चीज आणि चिकन सँडविच बनवून घेतले खरे, पण तिला जशी हवी होती ना तशी काही सँडविचला टेस्ट आली नव्हती असं गुड्डीला वाटत होतं, म्हणून तिचा मूड जरा उदासच झाला होता. ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून आवरून सर्व प्राणी आवळी भोजनासाठी आपापले डब्बे पॅक करून ठरवलेल्या झाडापाशी जाऊन पोहोचले होते. सर्वजण गुड्डीची वाट पाहत होते. सकाळ झाली तरी बेबी गुड्डी काही आवळी भोजनाला जात नाही हे पाहून आईने तिला आठवण करून दिली, तर ती उलट आईवरच ओरडली, मी जाणार नाहीये तिकडे, माझा मूड नाहीये. कालपर्यंत एवढा उत्साह दाखवणारी ही गुड्डी आज एकदम जायलाच नाही म्हणल्यामुळे गुड्डीची आई सुद्धा गोंधळली. त्यानंतर काही दिवसांनी गुड्डीच्या घरी लाल्या गेंडा आणि त्याची आई आली. तेव्हा लाल्याच्या आईशी बोलायचे म्हणून गुड्डीच्या आईने गुड्डी आणि लाल्याला बाहेर जाऊन खेळायला सांगितले. त्यामुळे लाल्या खुश होऊन घराच्या बाहेर असणाऱ्या गुड्डीच्या झोक्यावर बसायला गेला आणि तिला सुद्धा झोका खेळायला बोलवू लागला. पण गुड्डी आणि तिचे बदलते मूड्स. लाल्याने एवढ्यांदा बोलवून सुद्धा गुड्डी काही जागची हल्ली नाही. एवढंच नाही तर गुड्डी लाल्याच्या आईशी बोलली सुद्धा नाही. गुड्डीचे हे असे विचित्र वागणे पाहून लाल्याला वाईट वाटले. तो तसाच उदास होऊन आईसोबत घरी निघून गेला. गुड्डीची आई तिचे हे असे मोडी वागणे लांबून पाहत होती. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर लाल्याने त्यांच्या ग्रुपला गुड्डीकडे गेल्यावर ती आपल्याशी कशी वागली हे आधीच सांगितले असल्यामुळे बाकी मित्र पण गुड्डीशी फार काही बोलायला गेले नाही आणि तिला सगळ्यांबरोबर डबा खायला सुद्धा बोलवले नाही. आपण वर्गात असून आपल्याला डबा खायला कोणी हाक मारली नाही अशी तक्रार घेऊनच गुड्डी घरी तिच्या आईपाशी गेली. तिचे बोलणे ऐकून आईने तुझ्याशीच सगळे असे का बरं वागले असतील हा प्रश्न तुलाच विचारून पहा बरं, म्हणजे तुला सर्व प्रश्नांची उत्तरं लगेच मिळतील. आपलं बोलणं गुड्डीला कळत नाहीये हे लक्षात आल्यावर आईने गुड्डीला जवळ बसवत समजावून सांगायला सुरुवात केली. गुड्डी, मला सांग, मी जर तुला म्हणलं आपल्याला उद्या हॉटेलमध्ये जेवायला जायचंय आणि दुसऱ्या दिवशी तू छान तयार होऊन आई चल आपल्याला बाहेर जायचंय ना जेवायला, आणि त्यावर मी म्हणले की नको जायला, मला कंटाळा आलाय, किंवा आपण दोघी तुझी मैत्रीण लीला कोल्हेणीकडे गेलो आणि तेव्हा जर लीला तुझ्याशी नीट बोलली नाही आणि माझ्याशी सुद्धा बोलली नाही तर तुला कसं वाटेल ग? यावर गुड्डीने लगेच, मला नाही आवडणार असं, तू जर मला हॉटेलमध्ये जेवायला नेणार म्हणली आहेस तर तू न्यायला हवं ना, आणि आपण लीलाच्या घरी जाऊन सुद्धा ती आपल्याशी बोलली नाही, आपल्याकडे बघून हसली नाही तर हे बॅड म्हणजे वाईट आहे असं कोणी करायचं असतं का आई? गुड्डीचे बोलणे ऐकून तिची आई तिला म्हणाली, गुड्डी, तुला एक कळतंय का, हे असं जर दुसरं कोणी वागलं तर तुला ते चूक वाटतं. अगं पण जेव्हा तू अशी वागतेस तेव्हा काय? त्या दिवशी तू सुद्धा सगळ्या मित्रमैत्रिणींना आवळी भोजनाला येते म्हणली होतीस, तेवढ्यासाठी माझ्याकडून छान चीज आणि चिकन सँडविच सुद्धा करून घेतले होतेस, तरी तू गेली नाहीस.
आणि सँडविच सुद्धा वाया गेले. इतकेच काय, परवा आपल्याकडे लाल्या आणि त्याची आई आली होती, तेव्हा तर तू त्या लाल्याशी खेळली नाहीसच आणि त्याच्या आईशी सुद्धा बोलली नाहीस. मग त्यावेळी लाल्या आणि त्याच्या आईला किती वाईट वाटलं असेल पहा. असे सीसॉ सारखे आपले मूड कधी आनंदी कधी उदास असे सारखे वर खाली करत राहणे बरोबर नाही ग बाळा. यामुळे काय होतं ना, समोरच्यांना आपण चांगले मित्र असून सुद्धा चांगले नाही होत असं वाटायला लागतं. तसेच जर मोठी माणसं आपल्याशी बोलत असताना आपल्याला काही प्रश्न विचारताना त्यांच्याशी काही बोललोच नाही किंवा त्यांच्या कुठल्या प्रश्नांना उत्तरच दिली नाहीत, तर त्यांना वाटतं की या बेबी प्राण्याला आम्ही आवडत नाही वाटतं, किंवा हा बेबी प्राणी फारच ॲरोगंट म्हणजे उद्धट आहे, तिला मोठ्यांशी नीट वागावे बोलावे या चांगल्या सवयीच नाही आहेत वाटतं. असं आपल्याच मुडी वागण्यामुळे समोरचे काहीच कारण नसताना अचानक आपल्याला चुकीचे समजायला लागतात आणि मग आपले मित्र पण आपल्याशी बोलत नाहीत. आता लक्षात आलं का की आज तुला शाळेत डबा खायला कोणीच हाक का नाही मारली ते? हे बघ बाळा, आपण सगळ्यांशी सारखं हसूनच बोलावं असं कुठे नियम नाही, पण जर समोरचा आपली प्रेमाने चौकशी करत असेल तर आपण निदान त्यांना उत्तर तर द्यायला हवं ना. आणि आपण एखाद्याला जेव्हा हो हो मी नक्की येईन पण आपल्याला काही कारणामुळे जमत नसेल तर आपण नंतर त्यांना भेटल्यावर किमान सॉरी तर नक्कीच म्हणायला हवं. आपण असे सारखे मुडी वागलो ना तर काही दिवसांनी आपल्याशी ना कोणी खेळायला येईल ना कोणी आपली काळजी विचारपूस करेल. म्हणूनच असे सारखे आपले मूड बदलतात ना, तेव्हा आपल्याला त्यावेळी नक्की काय वाटतंय हे विचारायचं. मग आपल्याला वाईट वाटलंय की आपल्याला राग येऊन आपली चिडचिड होत आहे की आपल्याला उदास वाटत आहे, हे आपल्या आई बाबांबरोबर अगदी बिनधास्त शेअर करायचं. त्यामुळे आपल्या मूडला नक्की काय झालंय हे हळूहळू लक्षात यायला लागते. आईचे बोलणे नीट समजून घेतल्यामुळे गुड्डीने तिची चूक दुरुस्त करायला लाल्या गेंड्याला तिच्याकडे खेळायला आणि जेवायला बोलावले. पालकांनो, हे लक्षात घ्या, आपले मूल जर कधी अचानक रागावले रुसले तर त्यांच्यावर आधी ओरडण्यापेक्षा त्यांना नक्की काय म्हणायचंय हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. आपण जर मुलांचे जेवण खेळ झोप यांचे रोजचे छान शेड्यूल तयार केले ना की त्यांचे मूड बदलण्याचे प्रमाण कमी व्हायला मदत होते. आपण मुलांना स्क्रीनपेक्षा स्वतःचा जेवढा वेळ जास्त देऊ तेवढं मुलांना सुरक्षित वाटून ते आपल्याशी त्यांना नक्की काय होतंय काय वाटतंय हे मोकळेपणाने सांगतील, ज्यामुळे त्यांचे मूड स्विंग्स म्हणजे मूड बदलण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागेल आणि त्यांना त्यांच्या फिलिंग्स म्हणजे भावना ओळखणे सोपे होईल. थँक्यू.